मुंबई विमानतळावर चॅम्पियन्सचं जंगी स्वागत केलं जात आहे। कर्णधार रोहित शर्मासह विजेती टीम ही माय देशामध्ये दाखल झालेली आहे। सलग तिसऱ्यांदा टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे। कर्णधार रोहित शर्मासह टीम इंडियाचं आता माय देशात जंगी स्वागत करण्यात येत आहे। अगदी काही क्षणापूर्वी मुंबई विमानतळावर या सगळ्या टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे। ही थेट दृश्य आहेत मुंबई विमानतळाच्या बाहेरची। कर्णधार रोहित शर्मासह दिग्गज खेळाडू सध्या चॅम्पियन्स खेळाडू हे मुंबई विमानतळावर दाखल झालेले आहेत आणि या चॅम्पियन्सचं सध्या स्वागत करण्यात येत आहे। आपल्याला याबद्दलचे अपडेट देतो ईशान देशमुख आपल्या सोबत आहे। ईशान, टीम इंडिया मायदेशात दाखल झाले, जंगी स्वागत केलं जात आहे, तगडा बंदोबस्त देखील पाहायला मिळतोय। काय सध्या चित्र आहे, काय वातावरण आहे? आपण पाहिला असेल तर चॅम्पियन्स ट्रॉफी ही भारताने जिंकले, तर आज कर्णधार रोहित शर्मा मुंबई विमानतळावर दाखल झाला। रोहित शर्माला बघण्यासाठी असंख्य मुंबई हे दाखल झाले होते। एअरपोर्टमध्ये मोठी सुरक्षा देखील होती आणि रोहित शर्मा ज्यावेळी मुंबई विमानतळावर आला त्याच्यावरती एक आनंदाचा भाव होता। रोहित शर्मा आपण ऐकला असेल तर रोहित शर्मा याची सुरुवात मुंबईपासून झाली, असंख्य त्यांनी मुंबईमध्ये खेळले, त्यामुळे त्याचं मुंबईवर एक विशेष प्रेम आहे। त्यांनी जेवढे पण लोक हे त्याला सपोर्टर होते विमानतळावरती, त्यांच्यावर त्यांनी काही लोकांवर हात देखील मिळवले आणि एक आनंदाचं वातावरण होतं आणि मोठ्या प्रमाणावरती मुंबईकर हे रोहित शर्माची एक झलक बघण्यासाठी एअरपोर्टवरती आले होते। दीपक, ईशान, कर्णधार रोहित शर्मा देखील या ठिकाणी मुंबई विमानतळावर दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तुझ्याकडून याबद्दलचे अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा चॅम्पियन टीमचं सध्या मुंबईमध्ये जल्लोषात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलेलं आहे। क्रिकेट प्रेमींनी, चाहत्यांनी मोठी गर्दी सध्या मुंबई विमानतळाच्या बाहेर केलेली पाहायला मिळते आणि याच अनुषंगानं सध्या बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।